काही वेळा बाळं थरथरतात आणि ती जी थरथर असती ती जर आपण हात लावला तर ती थांबते. त्यामुळं एखाद्या बाळाचा हात थरथरत असेल तर त्याला हात लावावा आणि ते थांबतंय का बघावं. ते जर थांबलं तर ते थरथरणं आहे आणि ते जर थांबलं नाही आणि ते हाताला ढकलून त्याची हालचाल चालू राहील तर तो झटका आहे. जेव्हा हाताची किंवा पायाची अशी हालचाल होत असते तेव्हा बाळाची नजर कशी आहे याच्यावर लक्ष द्या. समजा बाळाचे डोळे स्थिर आणि अडकल्यासारखे वाटले तर तो झटका असू शकतो. हे करताना बाळाचं रडणं चालू आहे का, आवाज करणं चालू आहे का ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं. जेव्हा झटका असतो तेव्हा बाळ एकतर अतिशय विचित्र आवाजात रडतात किंवा ती शांत असतात, डोळे स्थिर असतात आणि त्यांच्या हाताची पायाची हालचाल होत असते. आता थरथरणं कशामुळे होतं? समजा तो झटका नाही पण नुसतं हात आणि पाय थरथरत असतील तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघण्याची गोष्टी म्हणजे बाळ गार पडतंय का, बाळाची साखर कमी झाली आहे का, बाळाची चिडचिड होते का. अशा वेळेला जर ते फक्त थरथरलं असेल तर त्याला उबदार ठेवून त्याला आईचं दूध पाजून त्याची साखर वाढवणं हे फार महत्वाचं आहे. समजा ह्या गोष्टी करून सुद्धा ते थरथरणं थांबलं नाही तर तुमच्या बालरोग तज्ञांचा संपर्क करा.